तर दुसरीकडे फडणवीसांनी मला गोळ्या घातल्या तरी सुद्धा आरक्षण घेणारच असा निर्धार जरांगेंनी केलेला आहे। तर मुंबईतून एकतर विजय यात्रा जाईल किंवा माझी अंत्ययात्रा। मनोज जरांगे पाटील उपोषणावर अजूनही ठाम आहेत। एकदा जर परिणाम सुरू झाले तर तुम्हाला रोखता येणार नाही असा धमकीवजा इशारा जरांगेंनी दिलाय। मी मरायला भेट नाही, सरकार बैठका घेतोय, वेळ काढूपणा करताय। मी खुला चॅलेंज दिलेला आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे। त्याने मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरण उपोषण सुरू राहणार आहे। आणि इथं जरी बसलो तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग अंत्ययात्रा जाईन। मी कुठं म्हणतो आरक्षण द्या, मी याच्यापेक्षा काय करू शकतो? माझ्या समाजासाठी मी इतकं झटतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त चालतो। पोरं बाळ लेकरा बाळ मोठे होत म्हणून मी झटतो। आणि याच देवेंद्र फडणवीसमुळे मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार। त्याला आमचा नाविलाज आहे। तुम्ही मुंबई पुरतं बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत। तर ही होती मित्रांनो ठळक अपडेट मुंबईतून जरांगेंच्या भाषणाची। तर अशाच अपडेटसाठी आपल्या शेतकरी टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा।